श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते. उद्या गुरुवारी 22 जानेवारीला आलेली आहे माघी गणेश जयंती. श्री गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी श्री गणेशाचा जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे. माघ शुद्ध चतुर्थी ही श्री गणेश जयंती म्हणून साजरी केली जाते. या तिथीचं वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत 1,000,000 जास्त प्रमाणात कार्यरत झालेले असते, सक्रिय झालेले असते. आणि अशा या तिथीला आपण केलेल्या गणेशाच्या उपासनेचा आपल्याला जास्त अधिक प्रमाणामध्ये लाभ होतो. त्याचप्रमाणे आपण या अशा तिथीला जर काही महत्त्वपूर्ण उपाय हे केले तर त्याचासुद्धा आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये सकारात्मक लाभ हा मिळत असतो. आणि म्हणूनच उद्या गणेश जयंतीला आपल्याला 21 दुर्वांच्या जोडीचा अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ चॅनलवर आहे. आणि तुम्ही अजूनही तो व्हिडिओ जर बघितला नसेल तर आता माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पूर्ण बघा. म्हणजे उद्या माघी गणेश जयंतीला तुम्हीसुद्धा 21 दुर्वांच्या जोडीचा प्रभावी उपाय कराल आणि यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना नक्की पूर्ण होतील. आणि म्हणूनच माझ्या चॅनलवर जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा आणि उपायसुद्धा अवश्य करा. आणि आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला उद्या माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला आपल्याला कोणत्या 5 खास पदार्थांचा नैवेद्य हा दाखवायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अशा कोणत्या खास 5 महत्त्वाच्या वस्तू आहे की ज्यांचा नैवेद्य आपण उद्या माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला दाखवला तर गणपती बाप्पाची आपल्यावर विशेष कृपा राहील आणि गणपती बाप्पाचा विशेष कृपाशीर्वाद आपल्याला मिळेल आणि आपल्या प्रगतीचे दार हे उघडेल. बाप्पाच्या कृपेने आपल्या नशिबाचे दार उघडेल. तर त्या 5 वस्तू कोणत्या आहेत, ते 5 पदार्थ कोणते आहेत की जे उद्या आपल्याला माघी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवायचे आहेत याबद्दलचीच संपूर्ण महत्त्वाची माहिती आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि म्हणून ही महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणपती बाप्पांचा जन्म हा झालेला आहे आणि म्हणूनच या दिवशी तिलकोंद चतुर्थी ही सुद्धा साजरी केली जाते. माघी गणेश जयंतीच्या दिवशी व्रत केल्याने आणि काही खास उपाय केल्याने त्याच्या आपल्याला विशेष फळ हे मिळत असते आणि आपला प्रगतीचा मार्ग हा सुद्धा मोकळा होतो आणि आपल्या नशिबाचा दरवाजा हा सुद्धा उघडतो. खूप कष्ट आणि मेहनत घेऊन सुद्धा जर तुमच्या कोणत्याही कामामध्ये तुम्हाला हवं तसं यश मिळत नसेल, तुमच्या प्रत्येक कामामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतील, तर तुमच्या या समस्या दूर होण्यासाठी उद्या माघी गणेश जयंतीला तुम्ही गणपती बाप्पाला या पदार्थांचा नैवेद्य दाखवा. म्हणजे जेणेकरून तुमच्या कामांमध्ये ज्या काही अडचणी येत असतील, ज्या काही समस्या या निर्माण होत असतील, त्या सर्व समस्या गणपती बाप्पांच्या कृपेने दूर होतील आणि तुमची कामंही निर्विघ्नपणे पार पडतील आणि तुम्हाला प्रत्येक कामामध्ये भरभरून यश मिळेल. बघा, बऱ्याच वेळेस असं होतं की आपण खूप कष्ट आणि मेहनत घेत असतो एखादं काम पूर्ण करण्यासाठी, पण त्या कामामध्ये खूप अडचणी या निर्माण होत असतात. अगदी काम होता होता सुद्धा त्या कामामध्ये काहीतरी अडचणही निर्माण होते. मग अशा वेळेस आपण आपल्या नशिबालाच दोष देत बसतो. माझं नशीबच खराब आहे, माझं नशीबच खोटं आहे असं आपण म्हणतो. तर आपल्या नशिबाचं हेच दार उघडण्यासाठी उद्या गणपती बाप्पाला तुम्ही सुद्धा या खास पदार्थांचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा. म्हणजे बाप्पाही तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुमच्या नशिबाचं दार त्यांच्या कृपेने उघडेल. बघा, गणपती बाप्पा ही आपल्यावर आलेलं विघ्न संकट दूर करणारी अशी विघ्नहर्ता देवता आहे. आणि म्हणूनच तुमच्याही आयुष्यामध्ये असे जे काही संकट असतील, अशी काही विघ्न असतील, तर ती सर्व विघ्न दूर होण्यासाठी उद्या गणपती बाप्पाला या पदार्थांचा नैवेद्य आवर्जून अर्पण करा. ज्याप्रमाणे आपण प्रत्येक महिन्याच्या संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांची पूजा सेवा करत असतो आणि उपवाससुद्धा करत असतो, त्याचप्रमाणे उद्या माघी गणेश जयंतीला आपल्याला गणपती बाप्पांची विशेष पूजा सेवा करायची आहे आणि उपवाससुद्धा करायचा आहे. जर आपण माघी गणेश जयंतीला उपवास केला, गणपती बाप्पांची विशेष खास सेवा केली आणि त्यासोबतच काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर यामुळे आपले भाग्य हे नक्कीच उजळते. उद्या माघी गणेश जयंतीला जर आपण या खास 5 पदार्थांचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवला तर यामुळे गणपती बाप्पाची ही कृपा ही तर आपल्याला प्राप्त होतेच, पण त्यासोबतच माता लक्ष्मीची कृपा ही सुद्धा आपल्याला प्राप्त होत असते. पौराणिक कथेनुसार असे सांगितले आहे की लक्ष्मी देवीने श्री गणेशाला आपला पुत्र मानले तेव्हा तिने श्री गणेशाला वरदान दिले होते की
ज्या घरामध्ये श्री गणेशाची पूजा केली जाईल तिथे त्या घरामध्ये माता लक्ष्मीचे कायम वास्तव्य हे असेल आणि म्हणूनच या कारणास्तव गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सुद्धा आपल्याला प्राप्त होत असतो। या माघ महिन्यातल्या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाला मोदक हे अर्पण करायचे आहेत आणि हे मोदक आपल्याला तिळापासून बनवायचे आहेत। या गणेश जयंतीला तिलकुंद चतुर्थी असं सुद्धा म्हटलं जातं। त्यामुळे आपल्याला उद्या गणेश जयंतीच्या दिवशी तिळाच्या मोदकाचा नैवेद्य गणपती बाप्पाला अर्पण करायचा आहे। गणपती बाप्पाला मोदक हे अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच उद्या गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला तिळाच्या मोदकांचा नैवेद्य गणपती बाप्पांना जरूर दाखवायचा आहे। असं केल्याने सुखसमृद्धीचा आशीर्वाद हा आपल्याला गणपती बाप्पांकडून प्राप्त होत असतो। मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पाला तिळगुळाचा नैवेद्य दाखवणे हे अत्यंत महत्त्वपूर्ण मानलं गेलं आहे। म्हणून आपल्याला तिळाचे मोदक बनवून त्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला आवर्जून दाखवायचा आहे। त्याचप्रमाणे दुसरी वस्तू आहे ती म्हणजे केळी। तर उद्या तिळाच्या मोदकांसोबतच आपल्याला केळीचा नैवेद्यसुद्धा गणपती बाप्पांना आवर्जून दाखवायचा आहे। मोदकांप्रमाणेच गणपती बाप्पाला केळी ही सुद्धा अतिशय प्रिय आहेत। पण या केळीचा नैवेद्य दाखवताना आपल्याला गणपती बाप्पाला एकाच केळ्याचा नैवेद्य हा दाखवायचा नाहीये, तर केळी ही नेहमी एकत्र गठ्ठ्यामध्येच असलेली आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवायची आहे। म्हणजेच 1 डझन म्हणजे एका डझनामध्ये 12 केळी ही जशी येते तशीच्या तशी ती केळी आपल्याला 1 डझन केळी घ्यायची आहे आणि तशीच्या तशीच ती आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य म्हणून दाखवायची आहे। केळ्याचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवताना तो कधीही आपल्याला एकत्र गठ्ठ्यामध्येच आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायचा असतो। त्याचप्रमाणे पुढचा तिसरा पदार्थ आहे तो म्हणजे मखाण्याची खीर। ज्योतिषशास्त्रानुसार गणपती बाप्पाला मखाण्याची खीर ही सुद्धा अर्पण केली जाऊ शकते। देवी लक्ष्मीला खीर ही अतिशय प्रिय आहे आणि अशा परिस्थितीमध्ये गणपती बाप्पाला खीर ही अर्पण केल्याने आपल्याला धन आणि संपत्तीचे आशीर्वाद हे प्राप्त होत असतात। त्याचप्रमाणे आपली चौथी वस्तू आहे ती म्हणजे केशरयुक्त श्रीखंड। उद्या मागी गणेश जयंतीला गणपती बाप्पांचा विशेष कृपाशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी आपल्याला केशरयुक्त श्रीखंडाचा नैवेद्य गणपती बाप्पाला दाखवायचा आहे। यामुळे गणपती बाप्पा हे आपल्यावर खूपच प्रसन्न होतील आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतील। त्याचप्रमाणे पुढची महत्त्वाची वस्तू आहे ज्याचा आपल्याला गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवायचा आहे ती म्हणजे बेसनाचे किंवा मोतीचूरचे लाडू। मागी गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पाला बेसनाचे किंवा मोतीचूरचे लाडू याचा नैवेद्य दाखवल्याने आपल्याला खूपच शुभ फळ हे मिळत असते। बेसनाचे किंवा मोतीचूरचे लाडू हे सुद्धा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत आणि म्हणूनच उद्या गणेश जयंतीच्या दिवशी गणपती बाप्पांना आपण हा नैवेद्य दाखवला तर गणपती बाप्पा हे आपल्यावर विशेष प्रसन्न होतील आणि गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न झाल्याने आपल्या कोणत्याही कामांमध्ये अडचणी येणार नाहीत, आपल्या मार्गामध्ये कुठलेही अडथळे हे राहणार नाहीत आणि गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने आपल्या प्रगतीचे मार्ग हे मोकळे होतील। खूप दिवसांपासून जर तुम्ही एखाद्या कामामध्ये तुम्हाला यश मिळावं, तुमच्या प्रगतीचं दार उघडावं, तुमच्या नशिबाचं दार उघडावं यासाठी जर प्रयत्न करत असाल तर उद्याच्या मागी गणेश जयंतीच्या दिवशी या व्हिडिओमध्ये तुम्हाला जे काही 5 पदार्थ मी गणपती बाप्पांना नैवेद्य म्हणून दाखवायला सांगितले आहेत तर त्यापैकी तुम्हाला ज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं शक्य होईल तर त्या पदार्थाचा नैवेद्य तुम्ही उद्या गणपती बाप्पाला अवश्य दाखवा। यामुळे तुमच्या कामांमध्ये येणाऱ्या सर्व अडचणी नक्की दूर होतील। उद्या गणपती बाप्पांच्या जयंतीच्या दिवशी या खास पदार्थांचा गणपती बाप्पांच्या आवडत्या पदार्थांचा नैवेद्य जर आपण त्यांना दाखवला तर ते आपल्यावर विशेष प्रसन्न होतील आणि त्यांच्या कृपाशीर्वादाने आपल्या प्रगतीचे दारे नक्की उघडेल। सगळ्याच पदार्थांचा नैवेद्य दाखवा असं मी तुम्हाला सांगणार नाही। तुम्हाला ज्या पदार्थांचा नैवेद्य दाखवणं शक्य होईल त्या पदार्थाचा नैवेद्य तुम्ही आवर्जून दाखवा, पण कमीत कमी एका पदार्थाचा नैवेद्य तर नक्कीच दाखवा। तर याप्रमाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे की उद्या मागी गणेश जयंतीच्या दिवशी आपल्याला कोणत्या गणपती बाप्पांच्या आवडत्या खास 5 पदार्थांचा नैवेद्य हा गणपती बाप्पांना दाखवायचा आहे याबद्दलची संपूर्ण महत्त्वाची माहिती मी तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये दिलेली आहे। आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया। चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।